मी जे सादर करणार आहे किंवा ते कोणत्या सेंटरकडून हे जे सादरीकरण होणार आहे ते पथनाट्यगान याची भरलेल्या तयारी होती. छोटासा सांस्कृतिक कार्यक्रम आणि कमीत कमी शब्दात किंवा कमीत कमी भाषेमध्ये झाडांचं, वृक्षांचं, जंगलांचं महत्त्व करावं आणि उद्या येणाऱ्या भविष्यामध्ये आपण काय करू शकतो हे करावं अशासाठी केलेला हा एक छोटासा 15 ते 20 मिनिटांचा प्रयोग वृक्षवल्ली आम्हा सोडलेली परिचय. चिंप चिंप दिसतो आहे, दिसता दिसता बाधी नाही, पुन्हा पुन्हा दिसतो आहे, चिंप चिंप दिसतो आहे. अहो माझे तारण हात, अहो माझे तारण हात, जांभळे मेघ उभरतात, तेवढा पाऊस माझा घ्या, तेवढा पाऊस माझा घ्या. आकाशातील प्रवासाला आता तरी आधार द्या, आकाशातील प्रवासाला आता तरी आधार द्या. ह्या 4 ओळी आहेत वृक्षाला म्हटलेल्या. वृक्षवृद्धीसाठी जेवढी पाण्याची गरज आहे तेवढीच प्रकाशाची सुद्धा गरज आहे. निसर्गाचं हे चक्र, व्युत्पत्ती, स्थिती आणि लय, ह्या गोष्टी सांगणाऱ्या अनेक गोष्टी आपल्याला पुराण काळापासून पुराण साहित्यामध्ये आढळून येतात, काही कथाकाव्यांमध्ये आढळून येतात आणि मग आपण निसर्गाच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. सध्याचं युग जे आहे ते जाहिरात आई आणि जाहिरात बाप असं असल्यामुळे जाहिरातीतून येणाऱ्या अनेक जंगल योजना किंवा निसर्ग सान्निध्यात बांधली गेलेली घरं याचा आस्वाद घेण्यासाठी आपण सुट्ट्या सुरू झाल्या ते तिकडे जातो आणि निसर्ग हळूहळू नष्ट होतो, तो आपल्यापासून लांब जातो आणि आपण निसर्गाच्या जवळ जायला लागतो. खरं सांगायचं तर निसर्ग हा असा आहे की तो आपल्या प्रकृतीत असायला पाहिजे. ही प्रकृती सांगताना संतांचे संत कवी ज्ञानेश्वर असं म्हणतात की अतिथी आलिया वृक्षापासून, अतिथी आलिया वृक्षापासून पत्र पुष्प मूळ त्वचा काष्टासी देशी, तैसा वृक्ष हा समोर सगळा, तैसा वृक्ष हा समोर सगळा, ते तो सर्वासी ज्ञान द्या. जे वृक्षा लागती सर्व काळ, जे वृक्षा लागती सर्व काळ, त्यांना शास्त्रासी झाला. संत तुकाराम ज्याची रचना आपण नेहमी ऐकत असतो वृक्षवल्ली त्यांच्या रचनेमध्ये असं म्हटलं आहे, आकाश ब्रह्म पृथ्वी आसन आभासी. म्हणजे वृक्षाला दुसरं काहीही नको आहे तर ब्रह्म आणि आकाश आणि तरी सुद्धा तो पाय रोवून जमिनीवरती आसनावरती म्हणजे जमिनीवरती बसलेला आहे, कारण पृथ्वी ही चराचर सृष्टीची माहिती आहे. या पृथ्वीची महती किंवा या महासागराची, या महान तत्वाची महती सांगताना कवी तुम्हाला असं म्हणते की महासागराचं चरित्र मला माहीत आहे, महासागराचं चरित्र मला माहीत आहे, मला माहिती आहे त्याची महती. परंतु मी राहतो आहे पुलाच्या पातळीवर अवकाशातून उतरलेल्या दहिकाच्या एका लहानशा द्वीपावर. मला हेही माहिती आहे की जगातील साऱ्या द्वीपांवर अंतिम माझी आहे महासागराची. आणि तरीही माझी बांधिलकी पृथ्वीला वेढणाऱ्या या महान अपाट सीमाही महातत्वाशी नाही, तर ती आहे माझ्याच अस्तित्वाला ओळखलेल्या स्फटिकाच्या या लालीच्या. कारण माझी बांधिलकी ज्ञानाची नाही, माझी बांधिलकी ज्ञानाची नाही, आहे फक्त प्रेमाची, फक्त प्रेमाची. म्हणजे आपण नेहमी असं ऐकतो की आपली एक जमात, मानव ही एक जमात आहे, पण तुम्हाला माहिती आहे वृक्षांचीही एक जमात आहे. जसं निसर्गाचं हे चक्र आहे, उत्पत्ती स्थिती आहे, तशी ही वृक्षाची जमात आहे. आपण जर त्याच्यामध्ये जायचा प्रयत्न केला तर काय होऊ शकतं मी एका पायकस नावाच्या कादंबरीमध्ये वाचायला गेलो. खूप अतिशय विलक्षण मनाचं वेध घेणारी कादंबरी, याचं फक्त मी जी तुम्हाला सांगायला माझ्याकडे फक्त 7 मिनिटं आहे काढून. सो या कादंबरीमधला लेखक असं म्हणतो की या कादंबरीचा नायक जो आहे तो एक अतिशय हुशार निसर्गप्रेमी पण पेशाने इंजिनियर असलेला मुलगा. या मुलाला निसर्ग वाचवायचा पण व्यवसाय म्हणून त्यांनी स्वीकारलेला हा जो पेशा आहे त्याच्याशी त्याला एक निष्ठा नाही.
हा तरुण एका ऑइल कंपनीमध्ये त्याला नोकरी लागते आणि या ऑइल कंपनीचा जो एक मोठा महत्वाकांक्षी प्रकल्प असतो तिथे त्याची बदली होते. ज्या ऑइल कंपनीला एका समुद्रामध्ये ऑइल सापडलेलं असतं तिथून ते त्यांच्या रिफायनरीपर्यंत आणण्यासाठी जो रस्ता खोदला जाणार असतो तो असतो संपूर्ण रस्ता त्या जंगलात गेला. या तरुणाचा तिथेच दिवस होतो. पण वरिष्ठांच्या मागणीपुढे किंवा जो प्रकल्प त्यांनी उभारला आहे त्याच्यामध्ये त्याला काही होत आहे की तो बऱ्याच वेळेला त्यांना पटवायचा प्रयत्न करतो की आपण पुन्हा बाजूनी जर आलो तर थोडासा रस्ता लांब पडेल पण आपल्या जंगल असेल. पण असं आहे कुठलाही प्रकल्प असला तर तो कमीत कमी पैशात करायचा असतो आणि जास्तीत जास्त नफा कमवायचा असतो. अशा हा ओढा लागीमध्ये हा तरुण त्या ऑइल कंपनीच्या त्या प्रकल्पावरती जातो. जंगलाचं सर्वेक्षण सुरू होतं आणि ज्या ज्या वेळेला तो जंगलात जात असतो तेव्हा तिन्ही सांजेच्या वेळेला त्याला असं सारखं जाणवायला लागतं की याचं कोलाहल आजूबाजूला सुरू आहे आणि त्या कोलाहलामध्ये त्याला नेमकं कळत नाही की आपल्याला काय कोणीतरी सांगायचा प्रयत्न करत आहे. होता होता हा प्रकल्प सुरू होतो. अनेक मजूर त्या जंगलामध्ये कामाला लागतात. दर आठवड्याने एक मजूर गायब होतो. प्रश्न असतो की हा गेला कुठे. काही लोकांना वाटतं की इतका काबाड कष्ट करायची त्याला सवय नाही म्हणून तो मजूर निघून गेला असेल. पण नंतर काहीच दिवसानंतर हे गायब झालेले मजूर अतिशय उंच अशा एका वृक्षावरती वेगवेगळ्या वृक्षांवरती टांगलेले दिसतात. जवळपास घेऊन आत्महत्या त्यांनी केली आहे असं वाटावं असे कळवलं. या इंजिनियर तरुणाला प्रश्न पडतो की हे असं का होत आहे. ज्या ज्या वेळेला संध्याकाळ अवतरते त्या त्या वेळेला कोलाहल अधिकाधिक वाढत जातो आणि मग तो हळूच एकदा कधीतरी रात्रभर तिथे राहायचा विचार करतो आणि त्या रात्री त्याला असं जाणवतं की तिथली झाडं त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याला सांगतायत की जितके तुम्ही आमच्यामध्ये या तितके तुम्ही वर टाकले जाल. तर आमच्या पारंब्या वरपर्यंत आहेत, आमच्या खांद्या वरपर्यंत आहेत आणि आम्ही सर्व जमात तुम्हाला नष्ट होऊ देणार नाही. तुम्ही नष्ट व्हाल पण आम्ही आहोत असेच आहोत. हा तरुण पुन्हा एकदा कंपनीमध्ये जातो. त्याच्या सगळ्या साहेबांना हे सांगतो की असं असं मला ऐकायला येते. अर्थातच मॅनेजमेंट त्याला वेळा करून त्याला घरी बसवते. इथल्या आत्महत्या किंवा खून याचं रहस्य असंच पुढे वेगाने चालू होतं. दुसरे इंजिनियर येतात, तिसरे इंजिनियर येतात, त्याचा बळी जातो. जंगल हळूहळू नष्ट व्हायला लागलेलं असतं पण जितकं सोपं आहे जितकं सोपं वाटत होतं तितकं सोपं नसतं. एक दिवशी सकाळी एक मजूर अतिशय भयानक किंचाळत ओरडत या कंपनीमध्ये येतो आणि तो म्हणतो की काल 10च्या 10 लोक नष्ट झालेली आहेत आणि कुठे आहे ती शोधल्याशिवाय आम्ही पुढे काम करायला तयार नाही. मग त्या कंपनीच्या लोकांना हळूहळू पटायला लागतं की आधीचा आलेला तरुण इंजिनियर हा फक्त निसर्गप्रेमी होता म्हणून आपल्याला विरोध करत नव्हता तर त्याला काहीतरी तिथे जाणवलं होतं. आणि मग त्यानंतर ते पुन्हा एकदा त्या इंजिनियरला बोलतात. त्याला सांगतात तू तुझ्या आवडीच्या ठिकाणी जा, झाडं तुझ्याशी काय म्हणतात ते बघ आणि आपला येऊन सांग. या इंजिनियरला पुन्हा एकदा रात्री तिथे वसतीला राहावं लागतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आल्यानंतर तो म्हणतो की ते झाड माझ्याशी छान बोललं. त्या झाडाने मला असं सांगितलं की तुम्ही आम्हाला कष्ट करायचा चंद्र बांधला आहे पण तुमच्यासाठी खास मानवजातीसाठी एक मुद्दाम संदेश आहे की आम्ही जितके वर बोलताना दिसतो आहोत किंवा वेगवेगळे दिसतो आहोत तितकीच आमची मुळं खाली एकमेकांना बांधलेली आहे. आम्ही हातात हात घालून वाढतो आहोत आणि जर तुम्ही असं आम्हाला नष्ट करायची वेळ आली तर तुम्ही कुठल्याही क्षणी गाडले जाल. मला किंवा काहीही होऊ शकते. मित्रांनो, हवामान बदल हा आपल्या दारामध्ये आल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी आपण ऐकतो. नैसर्गिक आपत्ती येतात, पूर येतात, भूकंप होतात. या सगळ्याचं मूळ हे झाडांचं मूळ आहे असं मला नेहमी वाटतं. निसर्गाची स्थिती वर्णन करताना कविवर्य मंगेश पाटवकर असं म्हणतात, कळले ज्याक्षणी नक्षत्राला अंधाराशी अवले नाते. कळले ज्याक्षणी नक्षत्राला अंधाराशी अवले नाते त्या क्षणी भेदून भूमीचा तर रुजलो होऊन हिरवे पाहू.
कळला भूघटपट काळाचा प्रियकर होऊन आले जीवन तिक्कालाच्या अतीत झाले या प्राणाचे मंगल जीवन रहस्य कळले अंधाराला कळले नक्षत्राची नाते रहस्य कळले अंधाराला कळले नक्षत्राची नाते आणि निरुद्धभूमीचा धर रुजून आले हिरवे पाने. आता शेवटचं खास झाडांसाठीचं कवच आणि त्यानंतर अर्थातच तुमच्या पडवीस ज्या कथक नृत्याबद्दल भाव ज्याला असं म्हणतात तिथं म्युझिक कोहरा यांनी तयार ठेवलं नसेल तर तंत्रज्ञाच्या संधीचा क्षमा मागते. प्लीज फार शेवटच्या मोमेंटला त्यांना म्युझिक दिला. पण त्या म्युझिकवर आपल्याला एक 10 मिनिटाचा उत्कृष्ट कथक नृत्याचं परफॉर्मन्स बघायला लागेल ज्याच्यामध्ये निसर्ग चक्राची गती आणि त्यानंतर आपण निसर्ग संवर्धनासाठी केलेले जे प्रकल्प असतात त्यामुळे निसर्गाचं संवर्धन कसं होतं. तर झाड पृथ्वीच्या कुशीतून उगवलेला प्रफुल्ल आशीर्वाद. झाड पृथ्वीच्या कुशीतून उगवलेला प्रफुल्ल आशीर्वाद. झाड आकाश आणि धरती यांच्यातील एक चिरंतन आप्तसंबंध. झाड एक सनातन सावली. झाड एक सनातन सावली मानवाच्या संघर्षमय जीवनावर. झाड मेघाचा मित्र मानव जातीचा त्राता. झाड पुन्हा एकदा जागतिक वन दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा देते आणि धन्यवाद.